शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सध्या मी आहे आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात आणि आता सध्या एका चांगल्या कामासाठी इथे बसलो आहे. तुम्हाला दाखवतो ते काम. हे बघा, हा फणस आपल्याला काल दिला आहे, म्हणजे आपण विकत घेतला आहे आणि आता छोटासाच फणस आहे, पण आता बघू कापून किती गरे भेटत आहेत किती नाही बघू. छोटासाच एकदम फणस आहे, तर आपण त्याचे गरे खाऊया. या इकडे बघा, सगळे आम्ही बसलो आहे बघा. आपोआप फुटते पण फणस. एवढा आडवा पडून कशाला घेते? गरे आहेत पण छोटे छोटेच गरे आहेत फक्त. आपला फणस प्युअर ओरिजिनल पिकायला पाहिजे थोडासा, पण फणस घरी असल्या मंडळी घाई होतेच ना. वास येतो, नुसतं वास सुटतो असं वाटतं की बस आता काढ थोडं काढत पण त्याच्या आत अरे हे बघा मंडळी, या गरे खायला मस्तपैकी अरे 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 बसलो आहे बघा. अरे थोडं पाठी हो तू. अरे थोडं पाठी हो ना. हा बघा, हा तर उलटाच आहे. अबे हेच करणं दांडी म्हणून नाही निघत ते. बी मोठी आहे, मांस कमी याला. बाबा हे खाऊ, पण याला चीक लागली. हा बिंदास काय नाही. गोडी बघा हात. मग गोड सगळं आहे. पण मंडळी हे बघ, गरा छोटा आहे का, बीप मोठी आहे. दे सोड, मी काढतो. ठीक लागेल का त्याला. बघ सगळं चीक बाहेर जाते. तुम्ही फणसाच्या बियांची भाजी करता की नाही? आम्ही तर करतो, सुकट वगैरे टाकून मस्त छान होते भाजी. आता बिया चांगल्या सुकवायच्या आणि त्या मग पावसाळ्यात आपलं सुकट वगैरे टाकून मस्त खायच्या. कोण अशा पण करतं, कोण भाजून खातं. फणसावरनं काय जॅकफ्रूट आहे ना. वरून जरी काटे काय तरी आग फळ रसाळ गोमटे. हो बाबा, इथे तर बघा किती मोठे मोठे. मला हाताला चीक लागले बघ. फणस आपल्याला नेहमी एक शिकवतो, बघा म्हणजे काय भुलला सी वरली या रंगा, उस डोंगा परी रस नाही डोंगा. म्हणजे वरतून जरी वृक्ष दिसणारा काटेदार असेल तरी आतले गरे मात्र एकदम रसाळ मधुर असतात. हेच शिकवतात आपल्याला फळं. फणस तर हेच शिकवतात. इंग्लिशमध्ये काय जॅकफ्रूट म्हणतात ना. तिथे खाली तो बाजूला बाजूला. हे बघ कसं बघ बघा, हवाला खावा मोठा मोठा ना तसे जायचं, खराब झाला असं काही समजा. आज मंडळी कंटाळा आलाय. कंटाळा म्हणजे ह्यासाठी आलाय, आता काय काम थोडंसं बागेत नाही एवढं जास्त, आणि आज काय मसाल्याची कामं पण नाहीत आणि जरा नेट पण नाही. आज वायफाय जरा डाऊन आहे. उभा आहे जरा.
बसलो जरा रोडवर फिरतोय, बोललो आपल्या तरी मोबाईलला नेटवर्क येते का. फिरतोय आपला असाच. गरे खाऊन झाले, चला बोललो राऊंड मारूया. राऊंड तरी कसला मारतोय, ऊन येते मध्ये सावली येते काय समजत नाही, आभाळ पण येते. फिरत मगाचपासून फिरत होतो. आपली रिक्षा बघा उभी आहे तिथे. मंडळी बाहेर बसलोय. आज ॲक्च्युली मंडळी मूडच खूप खराब झाला. मूड खूप खराब झाला म्हणजे खूपच. आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजे आमचा टॅनी, आमचा कासव, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये पण आहे. तो गट्टूच्या उशापाशी येऊन बसला होता. मंडळी 2018मध्ये त्याला एवढूसा असताना आणला होता आम्ही. म्हणजे तनूने आणि समीक्षाने आणि गट्टूने सुद्धा खूप त्याचा सांभाळ केला. आणि आम्ही त्याला कुठेही सोबत फिरवायचो आमच्याबरोबर. आम्ही गेल्या वर्षी जेव्हा इकडे नव्हतं आणलं त्याला, तेव्हा आमच्या बाजूच्या आशाताईंनी त्याला अक्षरशः खाऊ घातलं होतं. सगळे बाजूचे लोक बघायचे चांगले. आणि यावर्षी आम्ही त्याला इकडे घेऊन आलो. इकडे गरमी भरपूर वाढली. कालसुद्धा तो दिवसभर फिरत होता इकडे तिकडे. काल आमच्याकडे पाहुणे आलेले तेव्हा पण फिरत होता. आणि आज संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार होतो थोडं, त्यासाठी समीक्षा तणू बघायला गेला आतमध्ये. देवाच्या रूममध्ये बत्ती लावली होती, त्याचा टप असतो, त्या टपामध्ये असतो तो. जेव्हा बाहेर नाही सोडतो तेव्हा त्याला मी त्या टपामध्ये ठेवतो, म्हणजे पाण्यात थंड वाटावं म्हणून पाण्यात सोडतो. तर आज अक्षरशः त्याची मुवमेंटच थांबली, हालचालच थांबली मंडळी त्याची. इथे कुठले डॉक्टरही सुद्धा नाही आहेत, पशुवैद्यकीय दवाखाना नाही आहे इथे. आणि असला तरी तुम्हाला वाटतं जिल्हा लेवलला असेल. हालचाल त्याची थांबली होती, पार तो एकदम रिफ्ट झाला होता, कडक झाला होता. मी तुम्हाला व्हिडिओत नाही दाखवणार, कारण मला तसं दाखवायला आवडतही नाही. आणि मंडळी म्हणजे माझं तर एवढं नाही, मी त्याला सहसा शक्यतो हात पण नाही लावायचो. पण तनू आमचा ना त्याला जीवापाड जपायचा. तनू, समीक्षा, गट्टूसुद्धा पोरं तर खूप जपायची त्याला. टॅनू म्हणजे तो गट्टू नंतरचा आमचा मुलगाच. मुलंसुद्धा त्याला भावच समजायची. टॅनूला टॅनू तनिष करून आम्ही त्याला टॅनी नाव ठेवलं होतं. आणि आज तो आकस्मिकपणे आम्हाला सोडून गेला. मंडळी निरुत्तर व्हायला झालं, म्हणजे अक्षरशः. प्राणी आहे, प्राण्याचं दुःख ते किती. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातनं जेव्हा त्याचा बैल निघून जातो ना, तेव्हा त्याला जेवढ्या वेदना होत असतील ना, त्या आज मला कळत आहेत. हेच असतं मंडळी, जोपर्यंत प्रसंग आपल्यावर येत नाही ना. काय लक्ष्मी? ते पिल्लू उंदराची पालीचे पिल्लू होते ना घरात, ते बाहेर. अच्छा. तर त्या शेतकऱ्यावर काय कहर तुटतो, किंवा एखाद्याचा पाळलेला कुत्रा, एखाद्याची पाळलेली मांजर, एखाद्याचा पाळलेला पोपट जेव्हा मृत्युमुखी पडतात, तेव्हा त्यांना जे काय वाटत असेल ते आज मला वाटतंय. अर्थात भावना प्रत्येकाच्या सारख्याच असतात, काय माझ्या भावना जास्त बिकट आहेत असा भाग नाही आहे. म्हणजे मी रडलो नाही एवढंच, बाकी समीक्षा, तनू, गट्टू लहान मुलासारखे रडले अक्षरशः. नंतर मग मीच कठोर भूमिका घेतली आणि नंतर बोलत चला हे सोडा सगळं,
असंच बोललो, जेवलो आणि बाहेर येऊन बसलो. कारण ते खूप दुःख करत बसतील. काय सांगणार, म्हणजे अर्थात तुम्हाला इमोशनल वगैरे काही करायचं माझा इच्छा नव्हती. मी आज दिवसभर भरपूर चांगल्या चांगल्या रील्स बनवल्या, पण हा असा प्रसंग घडला, आकस्मिकपणे घडला. आणि त्याला गरमीचा खरंच मंडळी खूप प्रचंड त्रास झाला, खूप प्रचंड त्रास झाला. अक्षरशः ना, मी तुम्हाला सांगतो मंडळी, आम्ही तो हालचाल करत नव्हतो ना, त्याच्या चॅट जीपीटीवर सगळी माहिती विचारून, त्याची लक्षणं हे सांगून सगळं शोधण्याचा प्रयत्न केला. सगळं काय करण्याचा आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही आमच्या परीने, ते शेवटी निरर्थक उपाय होते. त्याआधीच तो सोडून निघून गेला होता, तरी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. असो, आमच्या टॅनीला जर प्राणी स्वर्गात जात असेल, कुठेही जात असतील, तर त्याला तिथे त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच प्रार्थना देवाकडे. आपल्या जवळचं कोणी जातं ना मंडळी, तेव्हा काय दुःख होतं हे ज्याचं त्यालाच कळतं. तुमचं असो, माझं असो, कुणाचंही असो. आता कदाचित तुम्ही म्हणाल प्राणी म्हणून दुःख कमी आहे. दुःख तसं, मी किती आनंदात आता राहण्याचा प्रयत्न केला, राहणारच आहोत. मी काय खाणं पिणं कोणीच सोडत नाही. आणि हा तर मुका जनावर होता, मी विसरेन त्याला. पण आता ह्यांच्या मनातनं जायला दर्शका, तो आपला विचार बाहेर येऊन उभा राहिला. त्याचे डोळे पाणावलेत मी जास्त बोललो म्हणून. आवाज येतो ना. त्याचे डोळे भरलेत, मी जास्त बोलत नाही आता. चला मंडळी, आज अशा दुःखद नोटवर हा व्हिडिओ मी थांबवतो इथे. असो, त्यांनीचे व्हिडिओ काढून मात्र नक्कीच बघेन मी. चला मंडळी, थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तूर्ताश्री शुभरात्री.